जय गजानन. आराधना चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपल्या आयुष्यामध्ये असे काही प्रसंग असतात किंवा कामं असतात की जे आपल्याला करावे लागतात, पण ते करताना आपल्याला लवकर यश येत नाही किंवा करत असताना त्रास होतो. बघा ना, आता प्रत्येक मुलीला लग्न हे करावंच लागते, पण बऱ्याच जणांना काय होते, एकेकाचे लग्न हे लवकर जुळतात आणि होऊनही जातात. पण बरेच वेळा मुलगा अनेक मुली बघतो, पण त्याला मुलीच पसंत येत नाही किंवा मुलीला देखील लवकर कोणतेच स्थळ पसंत पडत नाही. मुलाला मुलगी बघताना कोणती मुलगी ठेंगणीच वाटते, तर कोणती सावळी वाटते, तर कोणत्या मुलीचं ठिकाण त्याला तिच्या शिक्षणामुळे पसंत पडत नाही. तर मुलाचा जॉब लक्षात येत नाही. जॉब लक्षात आला तर तो दूरच असतो घरापासून, त्याच्या मूळ गावापासून दूर असतो. मूळ गाव मात्र स्वतःच्या माहेरच्या जवळ असते, म्हणून तो नको वाटतो. किंवा सर्व पसंत पडले, त्याचा जॉब पसंत पडला, त्याचं ठिकाण पसंत पडलं, राहण्याचं गाव पसंत पडलं, तरी देखील त्याचं बॅकग्राऊंड म्हणजे त्याची फॅमिली तिच्या लक्षात येत नाही. कारण मुलाकडच्या फॅमिलीशी खूप कनेक्ट राहावं लागते. मुलाचं तसं नाही आहे. मुलाला फक्त सणवार आणि काही कार्यप्रसंगानेच मुलीकडच्या फॅमिलीशी संबंध येतात. आता कारण कोणतेही असो, पण जोडीदार पसंतीला वेळ लागत असेल किंवा जोडीदार पसंत येतो पण व्यवहार जुळत नाही. व्यवहार म्हणजेच मुलगा मुलगी एकमेकांची पसंती झाल्यानंतर लग्न कसे करायचे, मुलाकडच्यांनी काय घ्यायचं, मुलीकडच्यांनी काय घ्यायचं, कपडा कोणी घ्यायचा, दागिने कोण किती घेणार, मुलीला लग्नामध्ये काय देणार, इकडचे मानपान तिकडचे मानपान, लग्नाची तारीख, हे सर्व जुळवण्यासाठी एक बैठक असते, त्याला आपण व्यवहार म्हणतो. तसेच तुम्ही MPSC, UPSC किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा देत असाल, बरेच पेपर देऊन झाले पण तुम्हाला काही यश येत नाही. तुम्ही वाचन केलेले, तुम्हाला येत असलेले, इतर वेळी मात्र तुम्ही खडाखडा सांगता, पण पेपरला गेल्यानंतर मात्र घाबरल्यामुळे तुम्हाला ते वेळेवर येत नाही आणि अशा वेळी पेपर खराब जातो. किंवा सर्व पेपर निघतात, तुमचे लेखी पेपर निघतात, पण मुलाखतच्या वेळी मात्र तुम्ही घाबरता आणि मुलाखतीमधून बाद होता. अशा वेळी आपल्याला पुढील उपाय करायचा आहे. तसेच तुमच्या जवळची व्यक्ती दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे, तुम्हाला त्या व्यक्तीची काळजी लागून राहिली आहे, ती व्यक्ती लवकर ठणठणीत बरी होऊन घरी यावी असे तुम्हाला वाटत आहे, तुम्ही त्या व्यक्तीच्या जवळच दवाखान्यात आहात किंवा भेटायला जात आहात, अशा वेळी सुद्धा आपल्याला पुढील उपाय करायचा आहे. किंवा तुमच्या शेतीच्या कामात अडचणी येत असतील, जसे की तुम्ही शेत नांगरणे, वखरणे, डवरणे, कापणी करणे, मणी यंत्रातून काढणे, या सर्वांसाठी ज्यावेळी भाड्याने ही सर्व साधन सामुग्री किंवा मजूर शोधता, तेव्हा विनाकारणच तुम्हाला वेळ लागतो. किंवा पाऊस येऊन फजिती होते, साधन बिघडणे, थोड्याशा कारणावरून बाचाबाची होऊन सर्व मजूर घरी वापस निघून जाणे, तुमचे काम अर्धवट राहणे, अशा वेळी सुद्धा तुम्हाला पुढील उपाय करायचा आहे. हे सर्व होऊ नये. किंवा तसेच एखाद्याची कोर्ट कचेरी सुरू असेल, म्हणजेच कोर्टामध्ये तारखा सुरू असतील, तारखावर तारखा तुम्हाला जावं लागत असेल, लवकर निकाल लागत नसेल, तुम्ही निर्दोष असून देखील तुम्हाला विनाकारण तारखा कराव्या लागत आहेत आणि तुम्हाला निर्दोष असून ची केस हरण्याची तुम्हाला दाट शक्यता जाणवत आहे, अशा वेळी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. तसेच खरेदी विक्रीचा व्यवहार असेल, जसे की तुम्हाला एखादा प्लॉट किंवा शेत विकत घ्यायचे आहे किंवा विकायचे आहे, अशा वेळी योग्य किमतीत समोरची वस्तू मिळणे किंवा तुमच्या वस्तूला विकायची असेल तर योग्य भाव मिळणे, यासाठी सुद्धा तुम्ही खरेदी विक्रीला जाताना ही वस्तू तुम्हाला सोबत न्यायची आहे. तर तुम्ही म्हणाल, मॅडम हे सर्व करताना कोणती वस्तू न्यायची आहे? तर बघा, आता 1 नोव्हेंबरला करक चतुर्थी आहे. या चतुर्थीला आपल्याला फक्त 1 रुपयाचं नाणं आणि लाल सुपारी हे घेऊन याची पूजा करायची आहे. संध्याकाळच्या वेळेला आपण दर चतुर्थीला गणपतीची पूजा करून आरती करत असतो. अशा वेळेला आपल्याला एका तांबणामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि लाल सुपारी घेऊन त्याची पूजा करायची आहे. अगोदर
पाण्याने आंघोळ घालायची आहे, नंतर दूध आणि नंतर परत पाणी यांनी स्नान घातल्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षदा लाल फूल वाहून मोदकांचा नैवेद्य दाखवून आरती करायची आहे। हे सर्व केल्यानंतर ते रुपयाचं नाणं आणि सुपारी आपल्याला एका छोट्याशा डबीमध्ये ठेवायची आहे आणि ही डबी नेहमीकरिता तुमच्या घरामध्ये ठेवावी आणि तुम्ही मग मुलगा मुलगी पाहायला जाताना किंवा व्यवहार करताना दवाखान्यामध्ये आपली व्यक्ती जवळची व्यक्ती आजारी आहे अशा वेळी तिच्या बरे होण्याची आराधना करताना, पेपरला जात असताना, तसेच तारखेवर जात असताना, शेतीची कामे करत असताना किंवा मी सांगितल्यापैकी इतर कोणतेही तुमचं काम महत्त्वाचं असते किंवा तुम्ही म्हणू शकता की हे माझं काम देवा, माझं हे काम झालं पाहिजे, तेव्हा संकटनाशक विघ्नहर्ता असे आपण गणपतीला विविध नावं दिलेली आहेत। तर तेव्हा हे विघ्नहर्तेचं प्रतीक जे आपल्याजवळ आहे, सिद्ध केलेली सुपारी नाणं, ही डबी आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या खिशामध्ये असू द्यावी। तुमचं कार्य नक्की निर्विघ्नपणे पार पडेल। जय गजानन हा प्रयोग नक्की करून पहा।